राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण नवग्रहांबरोबर गप्पा मारतोय. यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या ग्रहांबद्दल माहिती ऐकलेली आहे, गोष्टी स्वरूपात तुम्ही नवग्रहांबद्दल जाणून घेतलेलं आहे. तर आज आपण ऐकणार आहोत आपले गुरु महाराज. तर गुरु म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी काय आठवतं? नॉलेज. एक्झॅक्टली. ही ज्ञानाची देवता आहे, विद्येची देवता आहे. पण ही विद्या कुठली आहे बरं? आपल्याला आपोआप जाणवलेली, आपोआप लक्षात आलेली आहे का? तर नाही. आपण जे ज्ञान दुसऱ्यांकडून घेतोय, म्हणजे शाळेमध्ये आपल्याला टीचर्स कडून नॉलेज मिळतं, तर असं ज्ञान जे आपल्याला इतरांकडून मिळालेलं आहे, असं ज्ञान गुरुच्या अंडर येतं. म्हणजे यामध्ये तुमचं शिक्षण किती होणार, उच्च शिक्षण होईल की नाही, अभ्यासात तुम्ही कसे असाल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या पत्रिकेमधल्या गुरु ग्रहाला बघितल्यावर लगेचच कळू शकतात. मग आता आपण जर विचार केला की गुरु आपल्याला स्ट्रॉंग करायचा असेल तर काय बरं करावं? तर आपल्याकडे असलेलं नॉलेज आपण इतरांना द्यावं. म्हणतात ना, म्हणजे तुम्ही पूर्वीपासून चालत आलेलं एक वाक्य ऐकलं असेल बघा, दिल्याने ज्ञान वाढते. म्हणजेच आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो. पण शेवटी कलियुग आहे ना, फुकटच्या ज्ञानाला महत्वच नसतं. त्यामुळे आपण आपल्या ज्ञानाची किंमत पण केली पाहिजे. समोरच्याने विचारल्यानंतर बिनधास्त तुम्ही ज्ञान द्या, त्याला सगळं नॉलेज द्या. पण विचारलं नसेल आणि तुम्ही उगीच सांगायला गेलात ना, तर त्याची किंमत राहत नाही. त्यांनी तुम्ही तुमच्या गुरुला वीक कराल. त्यामुळे महत्व हे असं व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे सांभाळून ठेवायचं आपलं महत्व. कारण गुरुला मान सन्मान, कीर्ती, प्रतिष्ठा हे सगळं हवं असतं. का? तर आपल्या सोलर सिस्टीम मधला सगळ्यात मोठा ग्रह येतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेली आजूबाजूची माणसं, ही सगळी गुरुच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे त्यांचा मान सन्मान ठेवायचा, म्हणजे आपला गुरु चांगला स्ट्रॉंग होतो. आता नॉलेज आहे म्हटल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम केलंच पाहिजे. त्यामुळे शिक्षण संस्था, शिक्षक, शैक्षणिक संशोधन जिथे सुरू असतं, अशा सगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या, म्हणजे काम करत असलेल्या माणसांचा गुरु नेहमी तुम्हाला चांगला बघायला मिळेल. ही माणसं नेहमी काहीतरी शोधून काढतात, नॉलेज देतात दुसऱ्यांना. त्यामुळे त्यांचा गुरु चांगला असायलाच हवा. गुरु नीतिमत्तेची कल्पना रुजवणारा ग्रह आहे बरं का. म्हणजे चांगलं वाईट, सुंदर अश्लील, न्याय अन्याय, या सगळ्या गोष्टींमधला फरक गुरुप्रधान व्यक्तीला लगेच कळतो. हाडाचा धार्मिक, सतसत विवेक बुद्धी जागृत असणारा माणूस म्हणजे गुरुप्रधान व्यक्ती. आपल्या शरीरामध्ये आपली जी चरबी असते ना, फॅट्स, त्याच्यावर गुरुचा कंट्रोल असतो. म्हणजे गुरुप्रधान व्यक्ती तुम्हाला अशी गोरी पान आणि त्याचबरोबर थोडीशी गोल मटोल पण दिसेल. आपल्या शरीरातली चरबी म्हणजे गुरु, हे समजून घ्या. बऱ्याचदा तर तुम्ही बघितलं ना, धनु राशी आणि मीन राशी हे गुरुप्रधान आहेत. तर धनु राशीच्या माणसांचे थाईस खूप जाड असतात, मांड्या अशा अगदी तुलतुलीत, खूप जास्त फॅट असतं तिथे, कारण गुरु आहे त्यांचा तिथे. तर हे सगळं तुम्हाला लक्षात येईलच, अजून आपण त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोतच. पण जर असं असेल तर आपण गुरुचे काय उपाय करावेत बरं? अगदी सोपं आहे. सोलर सिस्टीम मध्ये आपण जेव्हा जवळून बघितलं ना, तेव्हा गुरुग्रहाचा रंग अगदी गडद असा ब्राईट येलो दिसला. मी घातलाय ना आता, अगदी तसाच. तर या रंगाचे कपडे आपण गुरुवारी घालायचे. त्याचं मेटल जे आहे ते आहे ब्रास, म्हणजे पितळ. जर पितळ्याचे दागिने नाही म्हणता येणार, भांडी, पितळ्याची भांडी. जर पितळ्याची भांडी तुम्ही मंदिरामध्ये, देवळामध्ये दान केलीत ना, तर तुमचा गुरु खूप चांगला स्ट्रॉंग होईल. आणि जर इन केस वीक असेल तर त्याची सगळी जी एनर्जी आहे ती मंदिरामध्ये निघून जाईल, तुमच्याकडून निघून जाईल. म्हणजे तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला लागतील. त्याचबरोबर मंदिरात जाऊन पूजा करणे,
आसनावर बसून पूजा करणे, या खूप काय म्हणायचं त्याला, बेसिक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपला गुरु स्ट्रॉंग होऊ शकतो. आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेली माणसं आपल्या आजूबाजूला जी आहेत, गुरुस्थानी जी माणसं आहेत, त्यांचा मान ठेवणे, आदर करणे, यामुळे सुद्धा आपला गुरु स्ट्रॉंग होतं बरं का. आणि हो, आपल्या सगळ्यांचा आवडता, सगळ्या फळांचा राजा, पिवळा रंगाचा मस्त आंबा, तो सुद्धा गुरुच्या अधिपत्याखाली येतो. भरपूर आंबे खायचे. आणि अजून काही पिवळ्या रंगाच्या गोष्टी जर तुम्हाला दिसत असतील आजूबाजूला, ज्या खाण्यायोग्य आहेत, त्या तुम्ही खाऊ शकता. तर हे सगळे झाले आपल्या गुरुग्रहाचे उपाय. हे अगदी फक्त बेसिक झालंय बरं का, आपल्याला अजून हळूहळू खूप शिकायचंय पुढे जाऊन. तर अशाच या गप्पांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा मिळायला हवी बरं का. सगळ्यांना याची लिंक शेअर करा. काही प्रश्न असतील तर बिनधास्त कमेंटमध्ये विचारा. आपण त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. आपलं ठरलंय. तोपर्यंत थँक्यू. भेटू लवकरच.